कर्क राशीसाठी पुढचे 3 महिने कसे असतील, काय ऊर्जा असणार आहे आणि ब्रह्मांडाचं काय मार्गदर्शन आहे, हे आपण या रीडिंगद्वारे पाहणार आहोत. सुरुवातीला आपण कार्ड शफलिंग करून घेऊ आणि मग एक एक करून पाहू कार्ड काय सांगतायत. पहिलं कार्ड आहे सेलिब्रेशन. इथे तुम्ही आनंदी दिसताय, अनेक जण तुमच्याशी जोडली जात आहेत आणि तुम्ही काहीतरी साजरं करताय, सेलिब्रेशन येतंय. एस ऑफ सॉर्टचं कार्ड आहे. तर हे तुमच्या शक्तीला दाखवतंय आणि तुम्ही काहीतरी नवीन सुरू करत आहात. काहीतरी नवीन विचार मांडत आहात म्हणा किंवा काहीतरी संवाद, नवीन काहीतरी संवादाच्या बाबतीत नवीन होत आहे आणि तिथे तुम्हाला स्पष्टता आहे. तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. आणि जे काही तुम्ही विचार मांडणार आहात, त्यामध्ये तुम्हाला खूप सारं यश मिळणार आहे, मान-सन्मान मिळणार आहे. कारण इथे क्राउन आहे आणि हिरवा रंग सुद्धा इथे दिसतोय. तर अ, जे काही तुम्ही करणार आहात, त्यामुळे तुम्हाला मान-सन्मान तर मिळणारच आहे, पण खूप सारी समृद्धी येणार आहे आणि म्हणूनच आता तुम्ही सेलिब्रेशनच्या मूडमध्ये असल्यामुळे तुम्ही आनंदी आहात आणि याचमुळे तुमच्या जीवनात सुद्धा सकारात्मक ऊर्जा आकर्षित होत आहे. मॅजिशियनचं कार्ड आलंय. तर सगळी कार्ड्स अशी खूप पॉझिटिव्ह आणि मॅजिशियनचं कार्ड म्हणजे खूपच शक्तिशाली आणि ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहेच. शिवाय तुमच्याकडे सगळी साधनं उपलब्ध आहेत. जे काही तुम्हाला करायचं आहे, जे काही सादर करायचं आहे, त्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत. आणि तुम्ही एक अशी व्यक्ती आहात, जिच्याकडे एक वेगळी शक्ती आहे म्हणा किंवा जी ज्ञानी आहे, पण जी ग्राउंडेड आहे. तुमच्याकडे तो जोश सुद्धा आहे, ती पॅशनेट ऊर्जा सुद्धा आहे. त्यामुळे तुमची प्रगती होतेय. त्यामुळे तुम्ही जे काही सादर करत आहात, त्यामध्ये अनेक जण आकर्षित होऊ शकतात, अनेक जण प्रभावित होऊ शकतात. तुम्ही जे काही करत आहात, कारण तुमच्या हातामध्ये वॉन्ड आहे. वॉन्डमध्ये चमत्कार करण्याची शक्ती असते. तर ती शक्ती तुम्ही सादर करताना इथे दिसत आहात. टेन ऑफ वॅन्डची ऊर्जा आहे. तर हे कार्ड सांगतंय, की तुम्ही जे काही सादर करत आहात किंवा जे काही तुम्ही नवीन सुरू करत आहात, त्यामध्ये अनेक गोष्टी एकत्र आणत आणि खूप मेहनत घेतली आहे या सगळ्यासाठी तुम्ही. हे इथे टेन ऑफ वॅन्डच्या कार्डवरून लक्षात येतंय. पण आता तुम्हाला रिझल्ट्स दिसणार आहेत. आता ही 10 ची ऊर्जा सांगते, की आत्तापर्यंत तुम्ही खूप मेहनत घेतली. तुमची इच्छा आहे काहीतरी बनण्याची. तर त्यासाठी तुम्ही एकट्याने म्हणा किंवा बऱ्याच गोष्टी तुम्ही केल्या. तर आता 10चा अंक सांगतोय, की आता लवकरच या स्थितीचा म्हणजे आपण 3 महिन्यांची ऊर्जा बघतोय आणि आता ऑक्टोबर महिना सुद्धा अंक 10ला दाखवतो. तर असं होऊ शकतं, की ऑक्टोबरमध्ये आत्तापर्यंत तुम्ही जे काही मेहनत घेतली, त्याचे रिझल्ट्स तुम्हाला मिळतील. तुम्ही मॅजिशियनच्या पॉवरमध्ये जे येणार आहात, ते ऑक्टोबरमध्ये येणार आहात. 8 ऑफ कपचं कार्ड आहे. तर हे सांगतंय काहीतरी सोडून तुम्ही जात आहात. तर हे काय सोडून जात आहात? मध्यावर जे कार्ड आहे ते मॅजिशियनचं कार्ड आहे. जे तुम्हाला दाखवतंय की तुम्ही किती शक्तिशाली झालेले आहात आणि आता तुम्ही सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहात. याचाच अर्थ
10 ऑफ पॅन्टच्या नंतर हे 8 ऑफ कपचं कार्ड आलंय, तर ते सांगतंय की आतापर्यंत जे तुम्ही खूप कष्ट घेत होतात किंवा असं मेहनत चालू होती, तर हे जे इथे हे सगळं आता सकारात्मक होणार आहे. म्हणजे आता कष्ट, मेहनत ह्या गोष्टी तितक्या न राहता तुम्हाला अनेक गोष्टींमध्ये सहज यश मिळणार आहे. आत्तापर्यंत तुम्ही चॅलेंजेसचा सामना केलात, तर ही ऊर्जा सांगते, की आता हे चॅलेंजेस निघून जात आहेत किंवा आत्ता आता जे काही होणार आहे, ते तुम्हाला सहज प्राप्त होईल. का होणार आहे? कारण ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे. ब्रह्मांडाचे खूप सारे आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत आणि या सगळ्यामध्ये वेगाने परिवर्तन येणार आहे तुमच्या या स्थितीमध्ये. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड सुद्धा डेथ कार्ड आहे. ते सुद्धा हेच सांगतंय, की तुमचा पुनर्जन्म होतोय. आत्तापर्यंत जे काही नकारात्मक होतं ते निघून जातंय किंवा तुम्हाला जो त्रास होत होता, कष्ट, मेहनत म्हणजे कधी-कधी आपण खूप कष्ट करतो आणि आपल्याला रिझल्ट्स थोडेसेच मिळतात आणि कधी-कधी आपण आरामात असतो आणि खूप सारे रिझल्ट्स सहज मिळतात. का मिळतात? कारण आधी आपण काम केलेलं असतं. किंग ऑफ सॉर्डचं कार्ड आहे. तर तुम्ही किंग ऑफ सॉर्डच्या ऊर्जेमध्ये येत आहात. तुम्हाला स्पष्टता तर आहेच, पण जबाबदारीने काम करणं, जबाबदारीने आपले विचार मांडणं. तुम्ही जे काही सांगणार आहात, तुमच्या विचारांमध्ये खूप ताकद आहे. तुमचे विचार तुम्हाला तुमच्या जीवनात चमत्कार घडवणार आहेत. कारण एस ऑफ सॉर्डच्या खाली हे किंग ऑफ सॉर्डचं कार्ड आहे. तर तुम्ही जरी नवी सुरुवात करत असलात, तरी तुम्ही कोण आहात? तुम्ही किंगच्या ऊर्जेमध्ये आहात. तुमच्याकडे तो अनुभव आहे. तुमच्याकडे ते ज्ञान आहे आणि ते पद सुद्धा आहे आणि तुम्हाला माहिती आहे, की ही जबाबदारी केवढी मोठी आहे. जरी तुम्ही काही नवी सुरुवात करत असलात तरी. टेन ऑफ वॅन्डच्या खाली आहे फोर ऑफ पेंटॅकल. तर ही कार्ड काय सांगतायत, की जिथे तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली, जिथे तुम्ही आतापर्यंत पैसा गुंतवला होता, तिथे मेहनत सुद्धा खूप केली. तर आता आत्तापर्यंत खूप पैसा त्या बाबतीत इन्व्हेस्ट करावा लागला. तर आता या स्थितीमध्ये तुम्हाला रिझल्ट्स मिळणार आहेत. आता त्या गुंतवणुकीमध्ये तुम्हाला रिटर्न्स मिळण्याची वेळ आलेली आहे. का हे होणार आहे? कारण तुम्ही काहीतरी खास निर्माण करत आहात. जे काही तुमच्याकडे होतं किंवा जे काही तुम्ही शिकलात, ते तसंच्या तसं न देता तुम्ही तुमची एक नवीन स्टाईल बनवत आहात. तुम्ही तुमचं एक काहीतरी खास करत आहात. यामुळे जे काही तुमच्याकडे होतं, त्यातून नवनिर्मिती होत आहे. त्यातून काहीतरी वेगळेपणा आहे तुमच्याकडे आणि म्हणूनच तुम्हाला त्यामध्ये खूप सारं यश मिळू शकतं. म्हणूनच तुम्ही जे काही सादर कराल, त्यामध्ये लोकं आकर्षित होतील. त्याने लोकं प्रभावित होऊ शकतात. कारण एखाद्या मॅजिशियन प्रमाणे तुम्ही काहीतरी वेगळं करताय. जरी त्याच गोष्टी, साधनं जरी तीच असली, तरी तुमच्याकडे काहीतरी विशेष आहे. नाईट ऑफ सॉर्ड्सचं कार्ड आहे. ते सांगतंय, की आधी आधी तुम्ही खूप वेगाने हे सगळं करण्याचा प्रयत्न करत होतात. पण आता ती समज आली आहे. आता तुम्ही परिपक्व झालेले आहात. ह्यापूर्वी सुद्धा तुम्ही अनेक वेळा असं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलात. पण त्यामध्ये तुम्ही घाई करत होतात. पण आता किंग ऑफ सॉर्डचं कार्ड ही कार्ड्स कशी आलेत तर नाईट ऑफ सॉर्ड, त्यानंतर किंग ऑफ सॉर्ड आणि त्यानंतर एस ऑफ सॉर्ड. तर ही कार्ड काय सांगतात, की आधी तुम्ही खूप घाईने म्हणजे थोडंसं ज्ञान होतं आणि त्यामध्ये तुम्ही काहीतरी उत्साहाने करायला जात होतात. पण आता
तुमच्याकडे ते ज्ञान आहे, अनुभव आहे, जबाबदारी कळते. तुम्हाला कळतंय की हे किती महत्वाचं आहे, किती लक्ष द्यायला पाहिजे त्या गोष्टीकडे. बारकाईने कसं पाहायला पाहिजे. तर याचमुळे आता जी काही तुम्ही नवीन सुरुवात करणार आहात, त्यामध्ये तुम्हाला खूप सारं यश मिळणार आहे. टू ऑफ पेंटॅकल. टू ऑफ पेंटॅकलचं कार्ड मगाशी जे फोर ऑफ पेंटॅकलचं कार्ड आलं होतं, त्या कार्डच्या खाली आलेलं आहे. तर ही सगळी कार्ड्स काय सांगतायत, की म्हणजे तुम्ही गुंतवणूक अशा वेळी केली, जेव्हा तुमची कसरत होत होती. आर्थिक स्थितीमध्ये सगळी ॲडजस्टमेंट करून तुम्ही ही सगळी गुंतवणूक केली. तर आता देवदूत तुमच्या बरोबर आहेत. तुम्ही जे काही नसताना सुद्धा करण्याचा प्रयत्न केलात, तर त्यामुळे ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे. कारण तुम्ही विश्वास ठेवलात, विश्वास ठेवून चालत राहिलात, सकारात्मक राहिलात. यामुळे आता खूप सारी समृद्धी तुमच्या जीवनात येणार आहे. एक आरामदायी जीवन जे काही तुम्ही करणार आहात, त्यामध्ये तुम्हाला सहज यश मिळणार आहे. भाग्य तुम्हाला साथ देणार आहे. फोर ऑफ कपचं हे कार्ड सांगतंय, कारण ब्रह्मांडाने तुम्हाला काहीतरी खास दिलंय. आतापर्यंत तुम्ही उदास होतात, कारण ते जे खास आहे, ते तुमच्या लक्षात येत नसावं, म्हणून तुमचा संघर्ष होत होता. पण आता तुम्हाला ते कळलंय, त्यामुळे तुम्ही त्या गोष्टींवर मेहनत घेत आहात, त्या गोष्टी बारकाईने करत आहात. याचमुळे तुम्ही मॅजिशियनच्या पॉवरमध्ये येत आहात. आता तुम्हाला ती स्पष्टता आलेली आहे. क्वीन ऑफ सॉर्ड्सचं हे कार्ड सांगतंय, की तुम्ही आता साहस तर दाखवत आहातच, पण तुम्हाला माहिती आहे, की आपल्याकडे काय आहे, आपण काय करायला हवं, आपण कसे शक्तिशाली होऊ शकतो. ह्याबाबत तुम्हाला स्पष्टता असल्यामुळे तुम्ही निर्णय अचूक घेत आहात. याचमुळे आता तुम्ही आनंदी दिसताय. येणाऱ्या काळात तुम्हाला खूप सारं यश सुद्धा मिळणार आहे, स्पष्टता आहे आणि सेलिब्रेशन येतंय. हे सुद्धा कार्ड सेलिब्रेशनचंच आहे. ज्याप्रमाणे थ्री ऑफ कपचं कार्ड आहे. फक्त हे जे सेलिब्रेशन आहे ते परिवाराबरोबर आहे. तुमच्या परिवारामध्ये तुम्ही वेळ देऊ शकाल त्यांना. एक मजेत आनंदी वातावरण असेल, कुठे फिरायला जाल किंवा हा समूह सुद्धा असू शकतो, जिथे तुम्ही ज्या प्रकारे विचार करता किंवा तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात, त्यांच्याशी संबंधित जी माणसं आहेत, तर तिकडे सुद्धा एक प्रेमाचं वातावरण असेल, सगळ्यांचं सहकार्य तुम्हाला मिळेल. टेन ऑफ कप म्हणजे कप काय दाखवतात, तर भावनांना आणि शिवाय टेन ऑफ कप म्हणजे तुम्हाला अवॉर्ड मिळाल्याप्रमाणे काहीतरी खास होणार आहे, की आणि हे कुठे होतंय, तर जिथे तुम्ही गुंतवणूक केली आहे, जिथे तुम्ही खूप मेहनत घेतली आहे, जिथे तुम्हाला ॲडजस्टमेंट करून गुंतवणूक करावी लागली, तर तिकडे हे यश तुम्हाला मिळतंय. म्हणजे हे तुमच्या कामाशी संबंधित सुद्धा असू शकतं, तुमचा समूह असू शकतो एखादा. यामुळे तुम्ही खूप साऱ्या लोकांना येणाऱ्या 3 महिन्यांमध्ये अनेक लोकांना मदत करताना इथे दिसत आहात. आणि ब्रह्मांड सुद्धा तुम्हाला खूप काही देत आहे. ब्रह्मांड सुद्धा तुम्हाला मदत करते. म्हणजे जे तुम्ही इतरांना देत आहात, त्या बरोबरीने तुम्हाला सुद्धा मदतच होत आहे. तुमचं पण हीलिंग होतंय. ज्याप्रमाणे तुम्ही इतरांचा उपचार करत आहात, जे काही तुम्ही देत आहात, आर्थिक मदत असेल किंवा तुमच्याकडे जे काही ज्ञान आहे, जे काही आहे, तर त्यामुळे त्यांचं हीलिंग होतंय. त्यामुळे त्यांचा उपचार होतोय. त्यांना मार्ग मिळतोय, त्यांना मदत मिळतेय. त्याचप्रमाणे तुम्हाला सुद्धा ब्रह्मांडाकडून मदत मिळत आहे.
यामुळे तुम्ही किंवा जी माणसं तुमच्या आयुष्यात आलेली आहेत, ज्यांना तुम्ही मदत करत आहात, तर त्यांचं जे टेन्शन आहे ते दूर होतंय. ते ज्या बाबतीत अतिविचार करत होते, तर ती जी काही त्रस्त अवस्था होती, तर ती त्यांची दूर होतीये. ते असे प्रतीक्षा करत होते. तुम्ही सुद्धा प्रतीक्षा करत असाल कशाच्या तरी बाबतीत. तर तिथे आता तुम्हाला मदत मिळते. तिथे तुम्हाला रिझल्ट्स दिसतायत. त्यामुळे तुम्ही आनंदी आहात. एकंदरीत इथे सगळ्या बाजूने तुम्हाला यश मिळताना दिसतंय. म्हणजे मनाची स्थिती सुद्धा चांगली असेल, आर्थिक स्थिती सुधारणार आहे. तुमच्या परिवारामध्ये आनंदी वातावरण असेल, शिवाय बरीच माणसं तुमच्याशी जोडली जात आहेत. तर एकंदरीत तुम्ही यशस्वी होताना इथे दिसत आहात. डेथ कार्ड हेच सांगतंय, की खूप मोठं परिवर्तन तुमच्या स्थितीमध्ये येतंय. अनेक म्हणजे डेथ कार्ड ह्याच्या वर आलंय. तर असं जे तुम्ही चिंता करत होतात, ज्या गोष्टींबाबत अतिविचार करत होतात, तर त्या स्थितीमध्ये खूप मोठं परिवर्तन येतंय. टॉवरचं कार्ड सांगतंय, की तुमच्या नकारात्मक ऊर्जेला धक्का बसतोय. एवढं मोठं परिवर्तन तुमच्या स्थितीमध्ये येत आहे. तुम्हाला सत्याचा उलगडा होतोय. टॉवरचं कार्ड हे सुद्धा सांगतंय, की तुम्हाला सत्य कळतंय. अनेक रहस्य कळू शकतात तुम्हाला. तुम्हाला जे वाटत होतं, तुमचा जो भ्रम होता तो दूर होतोय. एस ऑफ वॅन्डचं हे कार्ड सांगतंय, की त्यामुळे एक नवी सुरुवात तुमच्या ध्येयामध्ये तुम्ही करत आहात. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे द डेव्हिलचं. तर हे कार्ड काय सांगतंय, ह्या ध्येयाच्या बाबतीत तुम्ही आधी खूप नकारात्मक होतात. याचमुळे आत्तापर्यंत कुठेतरी तुम्ही दुःखी, निराश, उदास होतात. पण आता तुम्ही जिथे तुम्ही नकारात्मक होतात, तिथे एक नवी सुरुवात तुम्ही करत आहात तुमच्या ध्येयामध्ये. तुमच्यासाठी मार्गदर्शन काय आहे? मार्गदर्शन हे आहे, की तुम्ही एकटे आहात किंवा तुम्ही कमजोर आहात, दुर्बल आहात. आर्थिक स्थिती लक्षात घेऊन तुम्ही असा विचार करत असाल, की आपली आर्थिक स्थिती थोडीशी कमजोर आहे, असं तुम्हाला जर वाटत असेल, तर हा तुमचा भ्रम आहे. ब्रह्मांड असं तुम्हाला सांगतंय, की तुम्ही खूप शक्तिशाली आहात. तुम्ही कोण आहात? तर तुम्ही किंग ऑफ पेंटॅकल आहात. तुम्ही इतके समृद्ध असताना आर्थिक बाजूने पण आणि ज्ञानी सुद्धा आहात तुम्ही. तुमच्याकडे तो अनुभव आहे, पद आहे, सगळं काही आहे. तरी सुद्धा तुम्ही स्वतःला जे कमजोर समजताय, ते तुम्ही असं समजणं थांबवून तुम्ही स्वतःला यामध्ये पाहायचं आहे. कारण तुम्ही हेच आहात. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल, तर लाईक, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.